आणि एक महत्त्वाची बातमी आहे, लोकसभा लढण्याची प्रत्येकाची इच्छा असते, मी देखील अपवाद नाही, असं वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केलंय। उदयनराजे यांनी साताऱ्यामधून लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। अजून जागा वाटप झालं नाही, मात्र उमेदवारीबाबत चर्चा झाली नाही, असं देखील बावनकुळे यांनी म्हटलंय। सातारा लोकसभामध्ये श्रीनिवास पाटील निवडणूक लढणार आहे, तुम्ही त्यांना तगडं आव्हान देणार आहे काय इच्छा आहे? हे बघा, लोकशाही आहे, प्रत्येकाला या लोकशाहीमध्ये प्रत्येक झाला म्हणजे अधिकार आहे। आव्हान विवान म्हणण्यापेक्षा मी काय त्याच्याबद्दल फारसं मी बोलणं काय तुमची काय इच्छा आहे? माझी इच्छा तुमची मी उलटं विचारतो, तुमच्या सर्वांची काय इच्छा आहे? मग लोकसभा लढायची आहे का यावेळेस? प्रत्येकाची इच्छा असते तर त्यात मी काय अपवाद नाही आहे। साताऱ्यातून शरद पवार गटाकडून जे आहे श्रीनिवास पाटील लढणार आहे, कुठेतरी भाजपकडून ते उमेदवार म्हणून उदयनराजेंना दिली जाईल अशी चर्चा आहे। अजून जागा वाटपच झालं नाही आहे, कुणाला कुठली जागा जाईल हेच माहिती नाही आहे, त्यामुळे उमेदवाराची चर्चाच नाही आहे, त्यामुळे कपोल कल्पित बातम्या सुरू आहे।